सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। महिला डॉक्टरनं वरिष्ठांकडे 21 वेळा तक्रार केलेली होती, मात्र तक्रारीची दखल न घेतल्यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबावासह अत्याचारासंदर्भात सुद्धा तक्रार केलेली होती। आताची महत्त्वाची बातमी, साताऱ्यातल्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या हातावर एक मजकूर सुद्धा लिहिलेला आहे। त्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत आणि आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। या महिला डॉक्टरनं वरिष्ठांकडे 21 वेळा तक्रार केलेली होती, तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलले असं आता समोर आलंय। दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबावासह अत्याचारासंदर्भात सुद्धा तक्रार केलेली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही आणि म्हणूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तापासे यांच्याकडे। तुषार, महिला डॉक्टरनं वरिष्ठांकडे 21 वेळा तक्रार केल्याची माहिती आता समोर आलेली आहे, आणखी काही महत्त्वाचे मुद्दे हाती लागलेत? खरंच ही गंभीर बाब म्हणावी लागेल, कारण जवळजवळ 21 वेळा या महिला डॉक्टरने तक्रारी केल्या होत्या आणि असं असताना देखील त्याकडे पोलिसांनी देखील दुर्लक्ष केलंय। त्याचबरोबर जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच या महिला डॉक्टरला कुठेतरी हे टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे। गंभीर बाब म्हणावी लागेल। जवळजवळ आता मृतदेह साताऱ्यामध्ये त्या महिला डॉक्टरचा आणून 3 तास होत आले, तरीही अजून देखील मृतदेहाचा जे शवविच्छेदन आहे ते अजून सुरू झालेलं नाहीये। त्यामुळे नातेवाईक कुठेतरी चिडलेले आहेत। हे सगळं प्रकरण खरं तर गंभीर होताना पाहायला मिळतंय। पोलिसांचं याकडे दुर्लक्ष तर होतच होतं, त्याचबरोबर आता प्रशासनाचं सुद्धा दुर्लक्ष होताना इथं पाहायला मिळतंय। खरं तर नातेवाईक माझ्यासोबत आहेत की ज्यांनी मगासपासून जवळजवळ काल हे नातेवाईक या ठिकाणी आले, सकाळपासून या ठिकाणी आहेत। दादा, मृतदेहावर अजून देखील जो काही शवविच्छेदन आहे ते झालेलं नाहीये, काय सांगाल? पहाटे 3 वाजता फलटण येथे आलो होतो। तिथे पंचनामा करणार होते, परंतु तिथे 7 वाजता आमच्या हातात बॉडी मिळाली। इन्क्वेस्ट पंचनामा करून आणि निघताना इथल्या सिव्हिल सर्जन सरांना फोन केला होता। ते म्हटले लवकर घेऊन या, आपण लवकरात लवकर करून टाकू। परंतु 10 वाजल्यापासून आल्यापासून त्यांना 3 ते 4 वेळा फोन झालाय। 15 मिनिटात येतील, 1 तासात येतील डॉक्टर म्हणून अजूनही कुणीही आलेलं नाहीये। फक्त बॉडी 1 तासानंतर बॉडी मध्ये घेऊन गेले। 2-3 डॉक्टर आले, त्यांनी परत लावून घेतला आणि आम्हाला बाहेर काढलं, परंतु नंतर कुणी आलेलं नाही। गंभीर बाब म्हणावी लागेल। अजून देखील शवविच्छेदन सुरू झालेलं नाही। नातेवाईक त्या फलटण पोलीस स्टेशनच्या दारात सुद्धा बसलेले आहेत। त्याचबरोबर आता या ठिकाणी साताऱ्यातील जे शवविच्छेदन गृह आहे त्या ठिकाणी सुद्धा येऊन थांबलेले आहेत। मात्र त्या कुठलीही प्रक्रिया अद्याप पोलिसांकडून असेल किंवा इथल्या वैद्यकीय विभागाकडून असेल ती झालेली नाहीये। खरं तर या महिलेनं जे काही स्वतःच्या हातावर महिला डॉक्टरने जे काही लिहिलं होतं त्यानंतरनं आता तात्काळ कारवाई होणं खरं तर या गोष्टीच्या बाबतीत गरजेचे होते। सुसाईड नोट लिहिली होती तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। हे एकूण प्रकरण गंभीर होताना पाहायला मिळते। पोलिसांनी सुद्धा याकडे खरं तर तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। अगदी धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। साताऱ्यामधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आताची सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे। साताऱ्यामधील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलेलं आहे। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर त्यांनी आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे ते लिहिलेलं आहे, हे समोर आलंय। 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप त्यांनी केले। आता या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर साताऱ्याच्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे आणि यामध्ये आता एक नवं वळण आलेलं आहे, कारण त्या महिला डॉक्टरच्या हातावर एक मजकूर आहे आणि त्या मजकुरामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत। मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर त्यांनी लेखी तक्रार दिली, ते लेखी तक्रार दिली होती DYSP कडे। त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही। ते पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे। तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल। साताऱ्यामधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे आपण ग्राफिक्स मधून पाहूयात।
मृत महिला डॉक्टरचा पोलिसांसोबत वाद झाला. एका वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी वाद झाला. महिला डॉक्टरची वरिष्ठांकडे लेखी तक्रार. अन्याय होत असून सुद्धा आत्महत्या करेन असा इशारा दिला. लेखी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप केला. हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरनं जीवन संपवलं. PSI गोपाल बदने यानं 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप केलाय. पोलीस प्रशांत बनकरनं मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचाही आरोप केलाय. ज्या पोलिसांवर आरोप त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये झी 24 तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाई केली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती सुद्धा घेतली आहे. यानंतर संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा फडणवीसांनी दिलेले आहेत. काही वर्षामध्ये आपण कायदे कठोर केल्यामुळे हे गुन्ह्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. परंतु लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळं असे जे पहिले गुन्हे उघड होत नव्हते किंवा समोर येत नव्हते त्या घटना आता समोर यायला लागलेल्या आहे. याच्यामध्ये कुठलाही शासकीय अधिकारी असो कर्मचारी असो ज्याचं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये राहील त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं. याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP दोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय. FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील. या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतोय अशी काही कंप्लेंट दिली होती का याचा सुद्धा आम्ही शोध घेतोय. जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची सुद्धा माहिती घेतोय. फलटण मधील जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनी आत्महत्या केली. भयान म्हणजे आत्महत्या करत असताना तिने हातावर लिहिलेलं होतं की पोलीस बदने यांनी तिच्यावर बलात्कार केलाय आणि पोलीस बनकर यांनी मानसिक त्रास दिलाय. त्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेनी आत्महत्या केलेली घटना फलटणमध्ये घडलेली आहे. अत्यंत धक्का बसला. जे समाजासाठी पोलीस रक्षक आहेत तेच आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जी काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाई असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे. महिला डॉक्टर आत्महत्येची राज्य महिला आयोगानं सुद्धा दखल घेतली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिलेत. प्रकरणाच्या सखोल तपासाचे निर्देश सुद्धा देण्यात आले. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. दोषींवर कठोर कारवाईच्या सूचनाही आयोगानं दिलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे. या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे. यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे. बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी
असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत. एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे. यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच, यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही. त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो. पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे. या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच, यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल.